राधे राधे जय एकविरा. तर माझी कन्यापूजनची तयारी चालू होती. कन्यापूजन तसं बोलतं महाअष्टमीला आणि नवमी तिथीवर करतात. तर मी नवमी तिथीवर करायला घेतलेला सगळं शृंगाराचं सामान आणलेला, लाल ओढणी, स्वीट वगैरे सगळं आणलं, सगळा पॅक वगैरे करून घेतला. आणि त्यानंतर मग मी जेवणाची तयारी करायला घेतली. वरण, भात, भाजी, मटर पनीर, सोयाबीनची चिल्ली. असं आताच्या ह्याच्यात कसं सगळ्या पोरांना असंच आवडतं, मुली झाली पोरं झाली सगळ्यांना असंच आवडतं. मग त्याचप्रमाणे जेवण मी बनवलेला. आणि चण्यांची पण भाजी करतात, असं बोलतं चण्यांची भाजी करायची असते. तर मी चणे उकडलेले, उकडून मग त्यांना प्रसाद म्हणून दिले. पुऱ्या केल्या, एकीकडे भात घातला आणि शिरा केला प्रसाद, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. मग सगळ्या कन्यासुद्धा आल्या तोपर्यंत. मग त्यांचं पूजन वगैरे केला, पाय वगैरे धुतले, परत हे करून हळदी कुंकू त्यांना लावून ओवाळणी केली. सगळ्या कन्यांचे तसेच पूजन केले. कन्यापूजन बोलतात 2 वर्ष ते बोलतात 10 वर्षापर्यंतच्या कन्यांचं पूजन केल्यामध्ये खूप शुभ मानलं जातं. तसं 2 वर्षाची कन्या कुमारिका असते, 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती असते, 4 वर्षाची कन्या कल्याणी असते, 5 वर्षाची कन्या रोहिणी असते, 6 वर्षाची कन्या कालिका असते, 7 वर्षाची कन्या चंडिका असते, 8 वर्षाची कन्या शंभवी असते, 9 वर्षाची कन्या दुर्गा असते, 10 वर्षाची सुभद्रा असते. आणि आई मातेचे जगदंबेचे खूप रूप आहेत. आपण वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या नावात त्यांचं पूजन करतो. सगळे रूप मातेचे एकच असतात, वेगळ्या रूपात आपल्याला आई माता दर्शन देते. आणि आपण या गोष्टी कशा संतांच्या वाणीतून किंवा कुठल्या ग्रंथातून, आपली पुराणं आहे तेवढी त्यातून आपण वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा आपण या गोष्टी करतो. सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप माहीत नसतात. मी पण कुठेतरी वाचते किंवा ऐकते, कोणी केलं असेल आपण ते बघतो आणि आपल्याला पण वाटतं ना आपण पण करावा, खूप छान वाटतं असं केल्याने. घरात पण समृद्धी, यश, सुख, शांती लागते. आमच्या घरातल्या 2 छोट्या कन्या आहेत, त्यांना आवड वाटलेली नानी काय करते. आणि मी त्यांना ना ती चुनरी असते ती नव्हती आणली, देवीवर आपण हे करतो. मी लाल ओढण्या आणलेल्या, बरं उपयोगसुद्धा करतील त्यांचा. मग मी त्या लाल ओढण्या आणलेल्या आणि सगळ्या खुश झालेल्या. आणि आमच्या छोट्या त्या तर जास्तच खुश झालेल्या. त्यांना झालं आम्हाला कधी नानी देते काय. आणि खूप छान वाटलेला. सगळ्या कन्या 9च्या 9 भेटल्या. तसं बोलतात की 9 कन्यांचं ना तर मग 1 कन्यांचंच पूजन करायचं. आणि मग सगळ्यांची पाया पडली, त्यांचा आशीर्वाद घेतला. सगळे मस्त आशीर्वाद पण दिला, डोक्यावर सगळे हात ठेवला. आणि कन्यापूजन मस्त असं खूप छान झालं. आमच्याच घरातल्या 6 कन्या होत्या. मग बाकीच्या 3 मी आमच्या शेजारी होत्या त्यांना बोलवल्या. मग त्यांना जेवण वगैरे आता मी वाढला आणि जेवल्या त्या मस्त. जाताना मी त्यांना प्रसाद वगैरे दिला. आई जगदंबे मातेने खूप छान माझ्याकडनं आज सगळा करून घेतला. मला खूप बरं वाटलं. चला तर मग राधे राधे.